आज आपण बनवूया मेथीची रस्सा भाजी। त्यासाठी आपण हिरवी पालेभाजी आपण ही मेथी अशी छान स्वच्छ धुवून निवडून आपण चिरून घेतली। आता ती आपण थोड्या तेलावर परतवून घेऊ। मेथी परतवून आपण काढून घेतली। आता आपण वाटण सांगते मी तुम्हाला। मी शेंगदाणे, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं याचं मी वाटण करून घेतलं। आता हे आपण तेलावर छान असं परतवून घेऊ। हे बघा, कढईमध्ये आपण तेल टाकले। आता त्यात आपण हे वाटण टाकून परतवून, हे बघा, आपण तेलामध्ये वाटण टाकून आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। मी परत एकदा तुम्हाला सांगते मी वाटण कसं केलं। भाजलेले शेंगदाणे, 4-5 हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, थोडेसे अख्खे धने किंवा धनेपूड असं हे छान आपण बारीक करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि आता आता आपण हे वाटण छान परतवून घेतलं। आता आपण ही परतवून घेतलेली मेथी यात टाकूया। या पद्धतीने जर केली तर अजिबात कडू नाही लागत भाजी। आणि ही भाजी आपण 2 ते 3 व्यक्तींसाठी बनवतोय। अशी परत छान परतवून घ्यायची। बघा, आपली भाजी छान परतवून झाली। या पद्धतीने केली तर भाजी अजिबात कडू नाही लागत आणि चवीला अप्रतिम लागते। त्याला आपण आता यात तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण उकळतं पाणी घालायचं। बघा, तयार झाली आपली मेथीची भाजी। तोंडाची चव वाढवणारी, तोंडाला जर चव नसेल तर अशा प्रकारे मेथीची रस्सा भाजी करून बघायची। आणि भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता, मूग डाळीच्या खिचडीवर खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता। चला आता आपण सर्व करून घेऊ। हे बघा, आपण भाजी सर्व करून घेतली। माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।